आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज 24 तास मराठी। धाटाव औद्योगिक परिसरातून कुंडलिका नदीत केमिकल युक्त दूषित पाणी सोडले जात असल्यामुळे मासे मृत होण्याचे प्रकार, मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ। रोहा औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांचे केमिकलयुक्त सांडपाणी कुंडलिका नदीत सोडले जात असल्यामुळे या केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे मासे मृत होण्याचा धक्कादायक प्रकार घडू लागला असून मत्स्य व्यवसाय बंद पडल्यामुळे मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे। या प्रकरणी तातडीने येत्या 8 दिवसांत कारवाई न झाल्यास व मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई न मिळाल्यास येत्या 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता 20 गावातील कोळी बांधव धाटाव येथील CETP पिटवर धडकतील व तेथे होणाऱ्या नुकसानीस संबंधित कार्यालयातील अधिकारी व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा कोळी महासंघाचे सल्लागार तथा दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख सूर्यकांत वाघमारे यांनी रोहा उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित सर्व शासकीय कार्यालयांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे। उपासमारीची वेळ आल्याच्या तक्रारी कुंडलिका नदीच्या दोन्ही तीरावरील मच्छीमार बांधवांनी केलेल्या आहेत। या संदर्भात वेळोवेळी तहसील कार्यालयात संयुक्त सभा घेऊन त्या यंत्रणेला सूचना देण्यात येऊन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, परंतु तसे झालेले नाही। आजपर्यंत या संदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही। दूषित पाणी दररोज सोडले जात आहे, त्यामुळे मच्छीमार कोळी बांधवांचे प्रचंड नुकसान होत आहे व रोजगार नष्ट झाला असून उपासमारीची वेळ आलेली आहे। या संदर्भात येत्या 8 दिवसांत कोणतीही कारवाई झाली नाही तर 20 गावांतील कोळी बांधव 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता धाटाव येथील CETP पिटवर धडक देतील व त्यामुळे होणाऱ्या सर्व परिणामांस संबंधित कार्यालयातील अधिकारी व प्रशासन जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी, असा इशारा सूर्यकांत वाघमारे यांनी दिला आहे। घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज 24 तास मराठी।